मराठी माणसाला लागलेली घाण सवय म्हणजे आपल्याच माणसाचे पाय ओढणे. एखादा पुढे चाललाय तर त्याचा लगेच पाय ओढायचा. तर मला काही जण बोलतील, तू काय करायला, तू पण त्यांचे पायच ओढायला. मला त्यांना एक सांगायचं आहे, हे बघ भावा, माझा रोस्टिंग हा कंटेंट आहे. मी त्यांना त्यांच्या चुका सांगतो आणि काही जण चुका मान्य सुद्धा करतात. तर भावांनो, आक्या बनसोडेवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे काय, तो माझा पर्सनल दुश्मन नाहीये. तसं पण आपण शिव्या वगैरे काही देत नाही. खरंच एखादा मराठी माणूस जर पुढे जायला लागला तर त्याला पुढे ढकला, नाही की मागे ओढा त्याला. अरे भावांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? बाहेर राज्यातील लोक इथं कामाला आले महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये धंदे करून करोडोच्या प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत. आपण त्यांना सपोर्ट करतो, पण जेव्हा मराठी माणूस पुढे जाईल त्यांना लगेच ओढायचं काम करतो त्यांचा पाय. तर भावांनो, नेमकं आक्या बनसोडे सोबत झालेलं काय आहे तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. जो आपला आक्या बनसोडे आहे त्याच्यावर त्याच्या दुकानामध्ये जाऊन 3 जणांनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, ओठावर, मांडीवर अशा प्रकारे वार केलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. अरे त्यांनी काय केलं होतं त्याच्यावर, एवढा मोठा हल्ला केला तुम्ही? एखाद्याला सपोर्ट नाही करायचं ना, पण त्याला मागं पण ओढायचं काम करू नका ना. काही जण बोलत आहेत की हे सगळं सिद्ध्या वाघमारेनं केलेलं आहे. आक्या आणि सिद्ध्या हे पहिलं क्लोज फ्रेंड होते, पण आता आक्यात आणि सिद्ध्यामध्ये भांडण आहे. त्याच्यामुळे काही जण बोलत आहेत की आक्यावर जो हल्ला झाला तो सिद्ध्यानं केला. तर मित्रांनो, तुम्ही जे समजताय ते शक्य नाहीये, कारण कोणताही मित्र असा करणार नाही. जर तो पहिलं मित्र होता आणि आता भांडण झालं त्याच्यामुळे तो वार करणार, हे शक्य नाहीये. कारण मित्र तो मित्र असतो. आणि मला एक सिद्ध्याला सांगायचं आहे, हे बघ भावा, तुझं आणि आक्याचं कितीही भांडण होऊ दे, तरी पण तू त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला पाहिजे. आम्हाला काही काही करायचं नाही, पण तू त्याला भेटावं, मला असं वाटते. बाकी तुझी मर्जी. बाकी मी माझ्या आई एकविरेकडे एकच मागतो की आक्याला लवकरात लवकर बरं कर आणि त्याला घरी सुखरूप पोहोचव. आणि भावांनो, खरंच माझ्या मनामध्ये पर्सनल हेट नसतो, कुणासाठीही नसतो माझ्या मनामध्ये पर्सनल हेट. आणि मित्रांनो, माणसाने एवढेही कुणावरती जळू नये. मान्य आहे त्यांच्यामध्ये थोडा ऍटिट्यूड आहे, त्यांनी पण खूप मेहनत करून इथपर्यंत आलेत. मी पण एक क्रिएटर आहे, मला सगळं समजतं. बाकी मित्रांनो, आपली माणसं मोठी करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू. तर बाय.